महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी युट्यूब चॅनल. आज 21 फेब्रुवारी आहे. पाहुयात 22 तारखेला राज्यातील हवामान कसं राहील किंवा येत्या दिवसात राज्यातील वातावरणाची स्थिती काय राहील. तर राज्यात काल नाशिकच्या काही भागांमध्ये हलक्याशा पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. धुळ्यात थोडासा पाऊस बरसलेला आहे. या व्यतिरिक्त सध्या जर आपण पाहिलं तर एक दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पश्चिम भागाच्या आसपास आहे. ही सिस्टीम थोडीशी पश्चिमेकडे येईल आणि पुन्हा ही बंगालच्या उपसागरात थोडीशी दूर निघून जाण्याचा अंदाज आहे. पण यामुळे जे काही थोडेसे बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहेत, त्यामुळे आजही महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं आहे. सातारा जिल्ह्याच्या घाटाच्या आसपास, कोयनेच्या आसपासच्या भागांमध्ये हलका गडगडाट किंवा पावसाच्या सरी सुद्धा पाहायला मिळालेले आहेत. आणि जर आपण पाहिलं तर आत्ताही सायंकाळी साताऱ्याच्या कोयनेच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत. खूप मोठा पाऊस नाही, मात्र हलक्या पावसाच्या सरींचे ढग आहेत. असेच काहीसे ढग इकडे धाराशिव, बीडकडे सुद्धा दाटलेत. एक दुसऱ्या गावामध्ये हलके थेंब किंवा हलक्याशा सरी पाहायला मिळतील. अहिल्यानगरमध्ये सुद्धा छोटासा असाच एक ढग आहे. खूप मोठ्या क्षेत्रावरती नाही, मात्र एखाद्या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलके थेंब पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि याच जिल्ह्यांच्या आसपास रात्रीसाठी थोडी शक्यता दिसते. बाकी इतर ठिकाणी जास्त काय पाऊस होईल असा अंदाज नाही आणि याही ठिकाणी खूप मोठ्या पावसाची शक्यता नाहीये. आणि उद्या जर आपण पाहिलं तर उद्या सुद्धा स्थानिक ढगनिर्मिती झाली तर चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, लातूर, नांदेड, धाराशिव या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तर हलके थेंब किंवा हलका पाऊस होऊ शकतो. पावसाची विशेष शक्यता सध्या तर दिसत नाही. बाकी काय अपडेट्स असेल, काय बदल झाले, उद्या स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती कशी होते, याबाबतचे अपडेट्स WhatsApp चॅनलवरती आणि आपल्या YouTube चॅनलवरती सुद्धा पोस्ट करून कळवण्यात येतीलच. त्या व्यतिरिक्त हवामान विभागाने 23-24 तारखेला राज्यात पावसाची शक्यता वर्तवली. सध्याच्या अपडेटनुसार असं दिसतं की चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी जर स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस होऊ शकतो. अन्यथा विशेष शक्यता सध्या दिसत नाही. पण काही बदल असेल तर नक्कीच कळवण्यात येतील. आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार 23 तारखेला चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. त्यानंतर अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर 24 तारखेला जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार सुद्धा चंद्रपूर, गडचिरोली मेघगर्जनेसह पावसाचा इशारा आहे. त्यानंतर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.